मी आमच्या बंगल्यामागे आले, जिथे आम्हाला अशी लाल माती आहे छान, आणि मी अशी ताटात भरली आहे आणि ती बारीक बारीक त्यातले खडे निसून काढते. नंतर मी माती एकदम छोटी छोटी असलेली चाळून घेतली आणि त्याच्यानंतर ती पिठासारखी छान मळूनही घेतली. पण एवढी काही ती माती एकदम चिकट माती नव्हती, कारण ती रवेदार होती. मला वाटते मुरुमची माती असल्यामुळे ती जास्त चिकट नव्हती, त्यामुळे मला खूप जास्त मेहनत लागली त्याचे गोळे बनवून तिला आकार द्यायला. पण मला शक्य झाले तेवढे मी त्याला आकार दिले, पाण्याचा उपयोग केला आणि माऊसाठी आमच्या एकदम छोटी छोटी मातीची भांडी तयार केली. माझ्या लहानपणी आम्ही माझ्या मैत्रिणी सगळे मिळून नदीच्या बाजूला जाऊन एकदम चिकट माती असलेली माती किंवा पावसाने वाहून गेल्यावर तर एक मातीचा थर येतो ना, तिथून माती उचलून आणायचो आणि त्याच्यावर खूप जास्त मेहनत करून इतकी छान छान भांडी बनवायचो. तर ती मला मायराला तो एक्सपिरियन्स द्यायचा होता. मायराने तिच्या हाताने काही गोष्टी बनवायचा प्रयत्न केला, पण माती चिकट नसल्यामुळे तिला ते पॉसिबल झालं नाही. पण मला जेवढं जमलं तेवढे मी भांडे नक्कीच बनवल्या. हा पाटा ओरोटा बनवला, त्याच्यानंतर गॅस तिला आत्ता बनवला. पहिले चूल बनवायचं, पण मी गॅस बनवलेला. आणि पोळपट लाटणं बनवलं. ही शंकराची पिंड बनवली, कढई बनवली. आणि तो मधला कलता दिसतोय ना, तो कलत्यासारखा नाही आहे, पण तो कलताच आहे. ओके, तर ही अशी भांडी मी थोडीशी नंतर ना चुलीमध्ये विस्तू असताना ती थोडीशी अशी लवकर सुकण्यासाठी आणि कडक होण्यासाठी ठेवलेली आणि छान नंतर अशी भांडी तयार झाली. तुमचा एक्सपिरियन्स लहानपणीचा काय मला नक्की कळवा.